3:30 वाजलेत आणि मितू सहलीसाठी तयार होती. बटाट्याची भाजी थंड करायला ठेवले, जेणेकरून गरम भरली तर खराब होईल ना, म्हणून इथे थंड करायला ठेवले. आता मितालीसुद्धा इथं तयार होऊन बसले छान असं. काल हेडफोन घेऊन आलेत नवीन. कसे वाटत आहेत नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी एकीकडे भाजी थंड करायला ठेवली होती आणि दुसरीकडे ना डोसे बनवून घेतले आणि इकडे डबे भरायची तयारी चालू आहे. मैत्रिणीने पण तिच्या सांगितलं होतं की माझ्यासाठी पण काकी डबा पाठवा, तर मी तो तिच्यासाठी पण बनवला होता. तर इथे दोघींचे डबे भरून घेते. भाजी एका डब्यामध्ये भरली आणि डोशांसाठी सेपरेट 2 डबे दिले आणि अशा पद्धतीने मग डबा त्यांचा पॅक केला आणि तिला व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवून दिलं. तसंच मी पण पटकन आवरून घेतलं आणि थोडा वेळ वाट बघत बसली, कारण 4च वाजले होते. तिने मैत्रिणीला एकदा फोन लावला पण ती अजून काय आवरलं नव्हतं. आत्ता वाजले 4:30 आणि मी तुला आम्ही शाळेमध्ये सोडायला चाललो सहलीसाठी. बाबा तिचे खाली थांबलेत आणि मी तर सुद्धा खाली गेली. आता मी सुद्धा खाली चालले बेसमेंटला. आज ना सकाळी मी तुला सोडायला जाताना अजिबात थंडी जाणवली नाही, कारण ह्याच्या आधी स्वराजला जेव्हा सहलीला सोडायला गेलो होतो ना, तेव्हा खूप सारी थंडी होती, पण ह्याच्या वेळेस काही एवढी नव्हती. तर इथे तिला वर्गामध्ये बसवलं आणि हजेरी वगैरे घेण्यात आली. त्यानंतर मग मुलांना वॉशरूमला वगैरे जाऊ दिलं आणि त्याच्यानंतरच मग त्यांना बाहेर काढलं वर्गातून. तर इथे मी तुझी घाई बघा कशी पळते बसकडे. इथं बसमध्ये बसवून वगैरे दिलं. मी इथूनच बाहेरून तिला बघत होती की बसली का व्यवस्थित, पण तिला सीट बसायला मिळाली. आणि इथे बघू शकताय खिडकीच्या बाजूला बसली. आता थोड्या वेळाने तिची मैत्रीण तिथे बसेल, कारण का तिला उलट्या होतात. मी तुला काय कितीही प्रवास केला तरी अजिबात उलटी होत नाही, पण एखाद्याची बघितली ना तर होऊ शकते. तर इथे त्यांना बाय केला आम्ही आणि थोडा वेळ तिथेच थांबलो. सहल म्हटलं ना की मुलांची नेक्स्ट लेवलची एक्साइटमेंट असते. सगळीच मुलं खुश होती. गणपती बाप्पा मोरया म्हणून त्यांच्या गाड्या सगळ्या निघाल्या आणि तिथून मग गाड्या पूर्ण सगळ्या निघून गेल्यानंतर मग आम्ही पण तिथून निघालो घरी यायला. तर घरी आलो, थोडी झोप काढली आणि त्यानंतर स्वराज काही उशिरा शाळेत जातो ना, त्याच्यामुळे. काल ना माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे काल मी जेव्हा इडलीचं डाळ आणि तांदूळ लावत होती ना, तेव्हा पोहे भिजवून टाकते मी 1 वाटी. तर ते टाकायला विसरल्यामुळे ना पीठ आज जेमतेमच भिजले, जास्त काही भिजलेलं नाही. पण तरी पण अर्ध्या पिठाचे मी डोसे वगैरे केले. सकाळी मी तुला पण दिले आणि आता आम्हाला खाण्यासाठी पण करणार आहे. आणि जे उरलं आहे पीठ ना थोडंसं, त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे दळून त्याच्यामध्ये ॲड करून ना मिक्स करून परत संध्याकाळी मग इडल्या वगैरे करेन त्याच्या, कारण पीठ प्रॉपर भिजल्याशिवाय काय इडली पण टेस्टी लागत नाही आणि डोसा बऱ्यापैकी लागतो आहे. तर अशा पद्धतीनं झालेलं आहे. तर आता दिवसभरात काय घडेल ना तुम्हाला नक्की शेअर करेन मी. इथे ना यांच्यासाठी 2 डोसे भाजते. का तर त्यांनी काहीच नाश्ता केला नव्हता. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्त अशी बटाट्याची भाजी गरम केली आणि 2 डोसे गरम गरम भाजून त्यांना दिले. त्यानंतर ना स्वराजला डोसा न्यायचा नव्हता शाळेमध्ये. त्याची आज वेगळीच फरमाईश होती. तर मला म्हणाला आप्पे बनव, आणि आप्पे ते अशा प्रकारे त्यानं सांगितले होते ना, ते मला आधी जमलेच नाहीत. आणि आप्पे म्हटलं तर चटणीही पाहिजेच त्याला. सुके आप्पे तो खात नाही अजिबात. त्याच्यामुळे इथे नारळ सोलायला बसली आहे मी, कारण हे मला काय नारळ सोलून देत नाहीत. त्याच्यामुळं आपली कामं आपल्यालाच करावी लागतात. नारळ छान असं सोलून घेतला, स्वराजकडून फोडून घेतला. तोपर्यंत हे म्हणाले पाणी घेऊन येतो, तोपर्यंत त्याला चटणी काय बनवायचं आहे ते बनव. तर ठीक आहे म्हटलं. आणि इकडे मी ना आप्पे बनवले. त्यानं कसले आप्पे बनवायला सांगितले होते? स्टफिंग आप्पे. म्हणजे आधी थोडंसं बॅटर टाकायचं, मग त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी टाकायची थोडी आणि वरून परत बॅटर टाकायचं आणि भाजून घ्यायचं. पण मला ते काही जमलं नाही, तरी पण मी प्रयत्न केला. आणि ते आता शाळेचा टाईम झाला आहे, तर यांचं काय चाललं आहे बघू शकताय. टी व्हीमध्ये
इतके गुंतले होते ना की पिक्चर लागला होता आणि ते एकसारखं बघतच बसले होते. त्यानंतर दुपारी ना ह्यांचं जेवण वगैरे जेवून झाल्यानंतर मीटिंग होती ग्रामपंचायतमध्ये. तिकडे मला जायचं होतं. मग मी एक आमच्या बचत गटातल्या काकींसोबत गेली होती त्यांच्याच गाडीवरून. तिथं गेल्यानंतर छान मीटिंग अटेंड केली आणि पुन्हा घरी परत आलो. घरी आल्यानंतर ना ह्यांना उठवलं आणि स्वराला शाळेत आणायला पाठवलं. त्यानंतर मी थोडीशी चहा घेतली. ह्यांना उठवणं म्हणजे एक मोठा टास्क असतो. सकाळी असो नाही तर दुपारी. झोपले की झोपतातच, अजिबात उठायला मागत नाहीत, कारण त्यांचं खूप जागरण होतं कामावर. त्याच्यामुळे मग घरी त्यांना खूप झोप लागते. तर नंतर सासूबाई आल्या होत्या. त्यांचं थोडंसं काम होतं ह्यांच्याकडे म्हणून थोडा वेळ त्या पण गप्पा मारत बसल्या. आणि स्वराचं इकडे ऊस खाणं चालूच आहे, बघू शकताय. त्याला एनी टाईम कधी पण ऊस द्या, तो खातच बसतो. त्यानंतर थोडंसं माझं पण काम होतं आणि ह्यांचं पण काम होतं. लेस वगैरे काल मी आणायला विसरली, लेस आणि नॉट, कारण आमच्या शेजारी दुकान आहे ना, तिथे मिळते लेस, पण त्यांनी आज दुकान उघडलंच नाही. त्याच्यामुळे मला मग बाहेरून आणावी लागली. त्यानंतर इथे एक पार्सल घ्यायचं होतं, ते घेतलं. म्हणजे दाबेली पाहिजे होती स्वराजला, ती घेतली आणि आलो. आणि चौपाटीवर बघू शकता इथं फुगेवाले असतात ना, ते होते. यांचं एक जीवन म्हणजे खरंच खूप कष्टाचं वाटतं कधी कधी, कारण ते त्यांचं विकलं गेल्याशिवाय ना मला वाटतं त्यांच्या घरात अन्न पण शिजत नसेल, इतकी वाईट परिस्थिती असते त्या लोकांची. त्यानंतर मला फण्या घ्यायच्या होत्या ना, त्या फण्या घेतल्या. आणि आता मार्गशीर्ष गुरुवार येतोय ना, तर देवीसाठी ना, म्हणजे जे आपण कलश ठेवतो ना, कलशावर नारळ ठेवतो, त्या नारळाला ना लावण्यासाठी मी डोळे वगैरे आणले आणि भुवया वगैरे असं त्याचं नाक, अशा पद्धतीनं तो एक साचा मिळतो ना, तो घेऊन आले मी नारळाला लावण्यासाठी. तो फक्त 10 रुपयाला मला मिळाला मार्केटमध्ये. त्यानंतर मग इथे ना इडली बनवायची होती, कारण सासूबाईंची फरमाईश होती की इडल्या बनवून दे म्हणून. कारण परवा पीठ भिजवायच्या आधी ना त्यांनीच मला सांगितलं होतं, भरपूर दिवस इडल्या बनवल्या नाहीस तर पीठ भिजव, म्हणजे मी तुला पण झालं आणि त्यांच्यासाठी पण झालं. मग संध्याकाळी ते इडल्या बनवायला घेतल्या मी. एका इडलीच्या पात्रामध्ये ना जवळजवळ 16 इडल्या होतात. असे मी 2 पात्र केली, कारण का आम्हाला काही फार भूक नव्हती. त्याच्यामुळे मग थोड्याशाच ठेवल्या आणि त्यांना बऱ्यापैकी नेऊन दिल्या. आणि चटणीसुद्धा मी बनवली लगेचच. आणि इडली बनवताना कधी पण जे भांडं असतं ना, ते आधी स्टीम करायला ठेवायचं, म्हणजे आधी उकळलं गेलं पाहिजे त्याच्यातील पाणी. त्यानंतर मग एक प्लेट ती ठेवत जायचं. आणि ती जी होलं असतात ना त्रिकोणी आता दिसत आहेत, ती एकाच रेषेमध्ये आली पाहिजे, तर व्यवस्थित इडलीला वाफ लागते आणि इडली व्यवस्थित फुगली जाते. तर अशा पद्धतीने मी ठेवत असते. आणि इडली पात्रामध्ये ना तळाशी ना एक लिंबू, अर्ध लिंबू टाकून द्यायचं, म्हणजे भांडं जास्त काळं होत नाही आणि घासायची पण जास्त दगदग होत नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्या इडल्या बनवून घेतल्या, चटणी बनवून घेतली आणि त्यांना आता सासूबाईंना मी देऊन येते. इथे बघू शकता इडल्या घेतल्यात आणि चटणीसुद्धा घेतली. तर म्हटलं स्वराजला, म्हटलं जाऊन येतोस का, तर तो नाही म्हणाला. म्हटलं मी पटकन जाऊन देऊन येते. 9 वाजत आले होते. तर मग ह्यांना मी पाठवलं होतं मितूला आणण्यासाठी, कारण 9चा टाईम त्यांनी दिला होता. तर ती पण आली सहलीवरून. छान अशी तिने मजा केली असं म्हणते. पण म्हटलं दुसऱ्या दिवशी तुला विचारते काय काय केलं ते, कारण मुलं कंटाळलेली असतात. दिवसभर प्रवास म्हणजे भयानक कंटाळा येतो. तर मी तुम्ही येताना ना 3 प्रकारचे मोदक घेऊन आलेत. नारळ मोदक, आंबा मोदक आणि एक खव्याचा मोदक. खूप छान मोदक आहेत, आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडले. मग त्यातले थोडे आईला पण दिले, म्हणजे सासूबाईंना. त्यानंतर मग मी ना जेवण वगैरे झाल्यानंतर ना केसांना तेल लावायचं होतं, ते तेल लावून घेते. इथे बघू शकताय. तेल लावायच्या आधी ना पूर्ण केस छान असं विंचरून घ्यायचे. केस पूर्ण विंचरल्यानंतर ना जे आपल्या स्काल्पवरती ना ब्लड सर्क्युलेशन ना मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळे मग आपण जे तेल वगैरे लावतो ना, ते छान असं आपल्या केसांमध्ये मुरलं जातं. तर अशा पद्धतीनं मी तेल लावून घेते. कधी कधी मितू लावते, पण आता ती कंटाळूनच झोपून गेले, तिने काहीच नाही खाल्लं आहे. तर स्वराजचं इथे ये जा चालूच होतं, कारण तो काही ना काहीतरी प्रश्न मला विचारत असतो, त्याची उत्तरं मला देणं भागच पडतं. तर अशा प्रकारे ना तेल पूर्णपणे लावून घेतलेलं आहे केसांना मी. थोडंसंच लागतं, कारण पातळ आहेत केस माझे, जास्त काही जाड नाही आहेत. त्याच्यामुळे मग इथे पूर्ण चंपी करून घेतलेली आहे केसांची. उद्या आता मी डोकं धुणार आहे. मेहंदी लावल्यानंतर ना 1 दिवस पूर्ण मी टोटली ड्राय ठेवते केस, म्हणजे जेव्हा मेहंदी धुवायची असते ती 2 तासांनी धुते. मी 9 वाजता लावली होती काल मेहंदी, ती 11 वाजता धुतली आणि पूर्ण म्हणजे काय ते पाणी केसांमधलं पूर्ण पुसून घेऊन मगच झोपले होते मी. आणि आज काय मी
दिवसभर तेल नाही लावलं, आता रात्री लावले आणि उद्या सकाळी धुणार आहे. म्हणजे व्यवस्थित मेहंदीचा रंग चढतो केसांना. तर अशा प्रकारे सगळं तेल वगैरे लावून झालेलं आहे आणि इथंच मी आता माझा व्हिडिओ थांबवते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर मग बाय. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.